नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अर्जुन दागड तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण तलाठी भरती तसंच एमपीएससीच्या सर्व परीक्षांच्या दृष्टीने अत्यावश्यक असणारे जे करंट अफेअर आहेत त्याचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका, म्हणजे चॅनलवरील सर्व व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील। आणि आता आपण लगेचच आपला जो आजचा पहिला प्रश्न आहे तो पाहूया। तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे फिडे आणि टेक महिंद्रा यांच्याद्वारे जगातलं पहिल्या फ्रँचायझी आधारित ग्लोबल चेस लीग जी आहे तर याच्या पहिल्या आवृत्तीचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। तर प्रश्नामध्ये दिलेलं आहे फिडे आणि टेक महिंद्रा यांच्याद्वारे जगातील पहिली फ्रँचायझी आधारित ग्लोबल चेस लीग आयोजित केली जाणार आहे आणि मग याची पहिली जी आवृत्ती आहे ती कोणत्या ठिकाणी होणार असं आपल्याला विचारले। तर उत्तर लक्षात ठेवायचे, दुबई या ठिकाणी ही आवृत्ती होणार आहे। दुबई आहे UAE मध्ये, म्हणजेच युनायटेड अरब एमिरेट्स। तर लक्षात ठेवायचं आहे दुबईला ग्लोबल चेस लीगची पहिली आवृत्ती होणार आहे आणि कोणाद्वारे त्याचं आयोजन केलं जाणार आहे तर फिडे आणि टेक महिंद्रा। त्याबरोबर दुबईला आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरील मशीन्स कॅन सी 2023 ही शिखर परिषद देखील झालेली आहे। नंतर गोवा या ठिकाणी डिजिटल हेल्थ समिट पार पडलेली आहे। मुंबई या ठिकाणी इंडिया स्टील प्रदर्शन झालेलं आहे आणि ऑक्सफर्ड या ठिकाणी मानव वन्यजीव संघर्ष आणि सहअस्तित्वावरील आंतरराष्ट्रीय परिषद पार पडलेली आहे। तर हे काही मुद्दे आपण या ठिकाणी पुन्हा एकदा रिवाइज केले आहेत। यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मंत्रालयामध्ये तक्रारींचं निराकरण करण्यासाठी वॉर रूमची स्थापना करण्यात आलेली आहे। आता ही जी वॉर रूम आहे तर ही रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेली आहे। बघा कशासाठी, तर जे काही रेल्वेशी संबंधित लोकांच्या तक्रारी असतील तर त्या सगळ्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी नवी दिल्ली येथे रेल्वे मंत्रालयाच्या कॅबिनमध्ये वॉर रूम जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। म्हणून पर्याय क्रमांक 4 रेल्वे मंत्रालय हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, हवामान बदलावरील पीटर्सबर्ग संवाद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला। तर हवामान बदलावरील पीटर्सबर्ग संवाद जो आहे याचं आयोजन नुकतंच जर्मनीमधील बर्लिन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। म्हणून पर्याय क्रमांक 2 बर्लिन या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि हा संवाद कोणी आयोजित केला तर जर्मनी आणि संयुक्त अरब अमिराती या देशांनी हा संवाद जो आहे तो आयोजित केलेला आहे आणि कोणत्या ठिकाणी तर बर्लिन या ठिकाणी। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, कोणत्या राज्यानं नवीन अल्पसंख्याक कार्य संचालनालयाची स्थापना केलेली आहे। तर नवीन अल्पसंख्याक कार्य संचालनालय जे आहे ते नागालँड राज्यानं स्थापन केलेलं आहे। म्हणून पर्याय क्रमांक 2 नागालँड या प्रश्नाचं आपल्याला उत्तर लक्षात ठेवायचं आहे। तर नागालँड राज्य सरकारनं अल्पसंख्याकांसाठी नवीन अल्पसंख्याक कार्य संचालनालय जे आहे ते सुरू केलेलं आहे। यानंतर पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। दोहा डायमंड लीग जी आहे ती पार पडलेली आहे आणि हिच्यामध्ये विजेतेपद कोणी पटकावलं हे आपल्याला विचारलेलं आहे। तर भारताचा भालाफेकपटू आहे नीरज चोप्रा आणि नीरज चोप्रानंच या डायमंड लीगचं विजेतेपद नुकतंच पटकावलेलं आहे। आता दोहा डायमंड लीग जी आहे तर डायमंड लीगचे टप्पे असतात आणि त्यामधला पहिला टप्पा जो आहे तो दोहा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि तो जिंकलेला आहे भारताच्या नीरज चोप्राने, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, कोणतं राज्य डिझनीलँडच्या धर्तीवर रामलँड विकसित करणार आहे। आता डिझनीलँडच्या धर्तीवर रामलँड विकसित करण्याचा निर्णय जो आहे तो उत्तर प्रदेश राज्याचा आहे। म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। उत्तर प्रदेशने अशा प्रकारची घोषणा केलेली आहे। आणि त्याचबरोबर आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे तर महाराष्ट्राने देखील पायाभूत सुविधा विकास महामंडळ जे आहे ते स्थापन केलेलं आहे, म्हणजे त्याची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये झालेला आहे। यानंतर पुढचा प्रश्न आहे, नागालँड पोलीस दलाची पुनर्रचना करण्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली। आता नागालँड पोलीस दल जे आहे त्याची पुनर्रचना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती जी आहे तर तिचे अध्यक्ष आहेत रुपिन शर्मा। म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4 येतं। रुपिन शर्मा हे नागालँड पोलीस दलाच्या पुनर्रचना करण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर इतर जे लोक आहेत त्या समित्या देखील आपण रिवाइज करूया। या ठिकाणी निधी खरे समिती आहे, तर निधी खरे समिती ही तुरीच्या साठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाची एक समिती आहे। नंतर नित्यानंद राय समिती जी आहे ती केंद्रीय गृह मंत्रालयानं लडाखमधील जमीन आणि रोजगाराच्या सुरक्षेबाबत चर्चा करण्यासाठी स्थापन केलेली आहे।
आणि राजीव गौबा समिती जी आहे ती सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं सरकारचं महत्वाकांक्षी मिशन असणारं कर्मयोगी कार्यक्रम जो आहे तर याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठीची समिती आहे राजीव गौबा समिती. तर ह्या समित्या आपण या ठिकाणी पुन्हा एकदा रिवाइज करून घेतलेल्या आहेत. यानंतर पुढचा प्रश्न, नवीन इमारतींमध्ये जीवाश्म इंधनावर बंदी घालणारं अमेरिकेचं पहिलं राज्य कोणतं आहे? आता हे जे पहिले राज्य असतात, पहिले शहरं असतात, तर हे आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. तर यामध्ये लक्षात ठेवायचं न्यूयॉर्क हे जे राज्य आहे, आता न्यूयॉर्क हे राज्य देखील आहे आणि न्यूयॉर्क राज्यामध्ये न्यूयॉर्क शहर देखील आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर न्यूयॉर्क या राज्यामध्ये नवीन इमारतींमध्ये जीवाश्म इंधनावरती बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि अशा प्रकारचं हे अमेरिकेतलं पहिलंच राज्य ठरलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं आहे. त्याबरोबर अमेरिकेतील काही पहिल्या राज्य आणि शहरांच्या बाबतीतले मुद्दे आपण पाहूया. तर आपण मागच्या महिन्यामध्ये जॉर्जियाच्या बाबत एक मुद्दा पाहिला होता की हिंदू फोबियाला विरोध करणारा ठराव पास करणारं अमेरिकेतलं पहिलं राज्य ठरलं होतं जॉर्जिया आणि जातीभेदाला अवैध ठरवणारं अमेरिकेतलं पहिलं शहर ठरलं होतं सिएटल. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. आता हा प्रश्न आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, आपल्याला परीक्षेला विचारला जाईल, जास्त शक्यता याची आहे. तर प्रश्न आहे, कोणत्या मराठी लघुपटाला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा पुरस्कार जाहीर झाला? तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा जो पुरस्कार आहे तो महाराष्ट्रातील चिरभोग या मराठी लघुपटाला जाहीर झालेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक तिसरा चिरभोग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता हा जो चिरभोग चित्रपट आहे तर तो राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पुरस्कारांमध्ये पहिल्या क्रमांकावरती राहिलेला चित्रपट आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे त्याला सुवर्ण पदकाचा पुरस्कार मिळालेला आहे. याबरोबर या ठिकाणी चिरभोग बद्दल बेसिक माहिती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर चिरभोग हा लघुपट जो आहे तो मराठी भाषेतला लघुपट आहे. याचे दिग्दर्शक माहीत असणं गरजेचं आहे. निलेश आंबेडकर त्याचे दिग्दर्शक आहेत. त्याचबरोबर निर्मिती ज्यांनी केली आहे ते आहेत राहुल सोनावणे आणि निलेश आंबेडकर आणि पटकथा आणि संवाद जे आहे ते संजय भारती यांचा आहे. तर अशा प्रकारे चिरभोग चित्रपट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, नुकतीच शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर शांघाय सहकार्य संघटना जी आहे तिच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक जी आहे तिचं आयोजन गोवा या ठिकाणी गोव्यामधील बेनोलिम येथे करण्यात आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक पहिला गोवा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि या परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर या परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. आता या ठिकाणी काही पॉईंट्स तुम्हाला सांगतो. या परिषदेमध्ये काही निर्णय घेण्यात आले. त्यातले महत्त्वाचे निर्णय जे आहेत त्यामध्ये इराण आणि बेलारूस हे दोन देश जे आहेत त्यांना सदस्य म्हणून मान्यता देण्यात आली. मात्र त्यांची अंतिम मंजुरी जी आहे ती जुलैमध्ये होणाऱ्या नवी दिल्ली या ठिकाणी जी शिखर परिषद होईल त्या ठिकाणी दिली जाणार आहे. त्यामुळे सध्या सदस्य संख्या 8 आहे, मात्र ती 10 होणार आहे जुलैमध्ये ज्यावेळेस त्याला अंतिम मंजुरी मिळेल त्यावेळेस. त्याच्यानंतर शांघाय सहकार्य संघटनेच्या ज्या भाषा आहेत त्यामध्ये सध्या चायनीज आणि रशियन या दोन भाषा शांघाय सहकार्य संघटनेच्या आहेत. मात्र त्यामध्ये आता इंग्रजीची भर पडणार आहे. म्हणजे या परिषदेमध्ये इंग्रजीला देखील शांघाय सहकार्य संघटनेची अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे. मात्र ती अंतिम मंजुरी जी आहे ती जुलैमध्ये मिळणार आहे. तर लक्षात ठेवायचं, भाषा देखील 3 होतील आणि सदस्यांची संख्या देखील 10 होणार आहे. त्याचबरोबर भागीदार देश जे आहेत त्याच्यामध्ये 5 नवीन भागीदार देश जोडण्यात येणार आहेत आणि ते जे 5 देश जोडण्यात येतील त्यानंतर भागीदार देशांची संख्या 14 होणार आहे. हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि ते सगळं PDF मध्ये दिलेलंच आहे. पण जुलैपर्यंत ते जे आहे ते ही स्थिती राहील आणि जुलैनंतर त्या सगळ्या ज्या नवीन निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे तर त्या अंतिम मान्यतेच्या नंतर त्या ठिकाणी बदल आपल्याला पाहायला मिळतील. कशामध्ये? तर शांघाय सहकार्य संघटनेमध्ये, जिची स्थापना 2001ला झालेली आहे. यानंतर आता आपण पुढचा जो स्लाइड आहे तर त्यामध्ये आपल्या PDF बद्दल आपल्याला माहिती आहे. तर PDF ऑगस्टपासून एप्रिलपर्यंतच्या तयार आहेत. ज्यांना खरेदी करायचे त्यांनी 9356715633 या क्रमांकावर संपर्क करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपण काल तलाठी बॅचच्या संबंधित एक पोल घेतली होती बघा. तर ही जी तलाठीची बॅच आहे ती आपण ज्या दिवशी सुरू करणार आहोत त्याच्या अगोदर काही दिवस ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती सुरू करूया आणि त्यानंतर बॅच रेग्युलर सुरू होईल, जे की 1 महिना ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये ते आपण ठरवूया. आणि त्याचबरोबर त्याची फीस जी असणार आहे ती पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी 100 रुपये असेल आणि त्याच्यानंतर जे विद्यार्थी येतील त्यांच्यासाठी 149 रुपये एवढी फीस त्या बॅचची राहील, ज्यामध्ये तुम्हाला टेलिग्रामवरती सर्व प्रश्न सोडवता येतील आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या प्रश्नांची PDF देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे, जे की सगळे प्रश्न
चालू घडामोडीचे असतील आणि गेल्या वर्षभरातील निवडक प्रश्न ते असणार आहे, जे की आपल्याला तलाठी भरतीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक ठरणार आहेत. तर या संबंधित डिटेलमध्ये माहिती जी असणार आहे ती आपण 1-2 दिवसामध्ये चॅनलवरती अपलोड करूया आणि त्यानंतर आपली ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती सुरू होईल. तर यानंतर आता आपण कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करूया. काल पहिला प्रश्न विचारला होता की आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरील मशीन स्कॅन सी 2023 शिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? तर उत्तर आहे UAE मधील दुबई या ठिकाणी. दुसरा प्रश्न होता विद्यापीठ अनुदान आयोगाने केंद्रीय विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी कोणतं पोर्टल सुरू केलं? तर उत्तर होतं CU चयन. तिसरा प्रश्न होता कोणता देश 2024 मध्ये आपला स्वतःचा उष्णता निर्देशांक जारी करणार आहे? तर उत्तर होतं भारत. चौथा प्रश्न होता ऑस्ट्रेलियाची राष्ट्रीय विमानसेवा क्वांटास एअरवेज लिमिटेडच्या पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी कोण? तर उत्तर होतं व्हेनेसा हडसन. पाचवा प्रश्न होता महाराष्ट्राचे लोकसेवा हक्क आयुक्त कोण? तर उत्तर होतं मनुकुमार श्रीवास्तव. सहावा प्रश्न होता पुढीलपैकी कोणतं राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करणार? तर उत्तर होतं महाराष्ट्र. सातवा प्रश्न रेस्पिरेटरी सिंकायटल व्हायरस या श्वसन मार्गाच्या संसर्गावर कोणत्या देशामध्ये लस विकसित करण्यात आली? तर उत्तर होतं अमेरिका. आठवा प्रश्न होता हवाई दलाचे नवे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर होतं आशुतोष दीक्षित. नववा प्रश्न होता शेपिंग अ फ्युचर ऑफ राईट्स कोणत्या दिवसाची संकल्पना आहे? तर उत्तर होतं जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन. आणि 10वा प्रश्न होता मन की बात कार्यक्रम ऐकण्यामध्ये भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर उत्तर आहे अमेरिका. तर अशा प्रकारे हे आपले कालचे प्रश्न होते, ज्याचं आपण क्विक रिव्हिजन केलेलं आहे. आणि आज जी मुंबई पोलीस दलाची परीक्षा होणार आहे, तर यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांचे चांगले मार्क्स या परीक्षेमध्ये येवत आणि तुम्हा सर्वांना नोकरी मिळावी अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा आज होणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. परीक्षा चांगली द्या, चांगले मार्क्स घ्या आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न जे आहे ते तुम्ही नक्कीच सत्यात उतरवाल ही एक अपेक्षा आहे. आणि यानंतर आता आपण आपला जो कालचा सराव प्रश्न आहे तो या ठिकाणी पाहूया. तर कालचा सराव प्रश्न होता रेस्पिरेटरी सिंकायटल व्हायरसवरील जगातील पहिली लस कोणती? तर याचे उत्तर आहे ॲरेक्सिन. आणि आजचा जो प्रश्न आहे तो म्हणजे चिरभोग या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी लघुपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर यासाठी पर्याय आहेत राहुल सोनवणे, निलेश आंबेडकर, संजय भारती आणि वरीलपैकी सर्व. तर योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आणि याचबरोबर आपण या ठिकाणी थांबूया आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.